स्वागत। पुढची बातमी पाहूयात। राज्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी धुमाकूळ घातला असताना राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। बिबट्याच्या मानवावरील हल्ल्यांना राज्य आपत्ती घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। तसा प्रस्ताव मांडण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। तर बिबट्यांचा वावर असलेल्या जिल्ह्यात शाळांची वेळ देखील बदलण्यात येणार आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची। आपण केंद्र सरकारला अशी विनंती करतोय की काही प्राणी असे आहेत की ज्यांना तुम्ही मारू शकत नाही, परंतु काही प्राणी त्याच्यातनं काढले तर मला त्याचं एक एक्झॅक्ट नाव सांगता येईना तुम्हाला, तर त्यांना मग तुम्हाला मारता येतं। बिबट्यांचं नियंत्रण करण्यासाठी केंद्रीय वन्यजीव मंत्रालयाने परवानगी दिलेली आहे आणि म्हणून भविष्यकाळामध्ये त्याची वाढ होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील। काय स्वरूपात सूचना म्हणजे कशा स्वरूपात इम्प्लिमेंट केलं जाईल ते वाढ होऊ नये यासाठी? त्यासाठी तरी इंजेक्शन दिले जातील किंवा अन्य काही उपाय होऊ जातील, परंतु बिबट्याची संख्या कमी करण्यासाठी पूर्ण यंत्रणा तयार झालेली आहे। अच्छा। आणि म्हणून काही वर खात्याची जमीन घेऊन त्या ठिकाणी प्रोडक्शन वॉल वगैरे सगळ्या बांधून, कंपाऊंड वॉल बांधून त्या ठिकाणी कसे ते बिबटे ठेवता येतील, त्यांना नर माद्यांना वेगळं कसं करता येतील जेणेकरून त्यांचं प्रजनन जे आहे ते थोडं थांबलं पाहिजे, कमी झालं पाहिजे, त्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय या ठिकाणी झाला। बातमी वसईमधून। वसईच्या सातिवलीमध्ये भर दिवसात दरोडा टाकण्यात आलाय। तिघांनी घरात शिरून एका महिलेवर चाकू हल्ला करत महिला आणि तिच्या मुलाला बांधून ठेवलं। या हल्ल्यामध्ये महिला जखमी झाली आहे। दरम्यान 10 लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले असून चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। इमारतीचा सुरक्षा रक्षक अपंग असल्याने चोरट्यांना आयती संधी मिळाली। चाकू दिखा के छुरा की दहशत दिखा के उनसे पैसे चाबी मांग रहे थे। वो चाबी लेके उन्होंने घर में रॉबरी की है। उसके बाद वो चले गए। इमीडिएटली जैसे हमें खबर मिली हमने टीम फॉर्म की है और क्राइम ब्रांच भी इसमें लगी है। जल्द ही हम उनको ढूंढ निकालेंगे। मतलब मैं मेरी लड़कियों का खाना दे के आ रही थी, तो जब यहाँ पे चलते मतलब जब वो वारदात हुई तो जब यहाँ से मतलब 3 जन भागे। वॉचमैन को वो लेडीज आवाज़ दे रही थी, लेकिन मतलब वो समझ नहीं पाया कि कहाँ से मतलब आवाज़ आ रही है। वो हिसाब से रोड पे से सब लोग देख रहे थे।